इन प्रॉब्लेम सेट फर्स्ट अल्जेब्रा. आता इथं परत एक प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाहीच म्हणतायत. इथं काय आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेम करायला आपल्याला आता एवढं क्लिअर आहे. इट इज द लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन मीन देअर आर द टू इक्वेशन. दोन इक्वेशन असणार, दोन कंडिशन असणार, दोन व्हेरिएबल असणार, एक एक्स असणार, दुसरा वाय असणार. याच्या पलीकडे काय आहे, थोडं लॉजिकली विचार करा. मी तेच म्हणत आहे की काय, सम ऑफ अ टू डिजिट नंबर. आता पहिली गोष्ट तर सम ऑफ द टू डिजिट नंबर. अच्छा, ओके, टू डिजिट नंबर आहे. टू डिजिट नंबर मीन्स आता टू डिजिट नंबर मध्ये 10 प्लेस असणार, एक काय असणार, युनिट प्लेस. मग आता सम ऑफ द टू डिजिट नंबर, मग आता युनिट प्लेस अँड 10 प्लेस. आता बघू, लेट क्वेश्चन नंबर 7 मीन्स फर्स्ट लेट टू डिजिट नंबर unit place 10 place means let the digit at unit place is असं, let the digit at unit place is yes, the digit at tens place is y. आता एक प्रॉब्लेम करून बघू की 12 चं युनिट प्लेस किती आहे आणि टेन्स किती आहे. युनिट आहे 2, टेन्स आहे 10. 10 प्लेस हे दोन अंकांचं असते, 2 डिजिट. 10 प्लेस आहे 10 आणि युनिट प्लेस आहे 2. दोघांचे ऍडिशन 10 प्लस 2 किती झालं, 12. अच्छा चला 12 नाही घेऊ, 24. युनिट प्लेस 4, 10 प्लस 20, 10 प्लस 20. आता परत काय, and the number obtained by interchanging the digit is 143. तर आधी आपल्याला ओरिजिनल नंबर तयार करावा लागणार. ओरिजिनल नंबर, द डिजिट ऍट युनिट प्लेस किती आहे, x. डिजिट ऍट 10 प्लेस किती आहे, y. 10y. ओरिजिनल नंबर, इंटरचेंज म्हणजे काय, अल्टीपल्टी. 10x प्लस y बाय कंडिशन. बाय कंडिशन काय सांगितलं, इंटर अँड द सम ऑफ अँड वी गेट द 143. या दोघांची ऍडिशन केली म्हणजे ओरिजिनल नंबर अँड इंटरचेंजिंग नंबर. 10y प्लस x प्लस 10x प्लस y is equals to 143. आता ऍडिशन, x प्लस दिस 11x प्लस 11y 143. नेहमी लक्षात ठेवायचं, मी किती वेळेस सांगितलं, सेम नंबर म्हणजे इकडे डिव्हिजन जात असेलच. सेम नंबर असेल तर डिव्हिजन होत असेल. आणि 11 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट 50 वेळेस तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगा, बेटा 5वी डिव्हिजिबिलिटी टेस्ट होती, हे अशा प्रेपर करा, तशा करा. का, इट्स मेक अ स्टडी व्हेरी व्हेरी इझी. पण तुम्ही लक्षच देत नाही, काहीतरी गंमत. असं नाही. तुम्ही काय करायचं आहे, डिव्हिजिबिलिटी टेस्ट, ह्या त्या वैदिक मॅथ्स, काही मुलं अबॅकस करतात. अबॅकस हे कशासाठी करायचं असते ऍक्टिव्हिटी, की तुम्हाला त्या गोष्टीची स्पीड आली पाहिजे. काय आली पाहिजे, स्पीड. तुम्ही सायकल शिकताना सुरुवातीला हळूहळू चालवता, पडता, धरता, घाबरता. हळूहळू स्पीड वाढते. हळूहळू का स्पीड वाढते, वी मेक इट इन द प्रॅक्टिस. तुम्ही काय करता, त्याची प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट, हे एक म्हण आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्ही परफेक्ट होणार, स्पीड इन्क्रीज होणार, सगळं काय होणार. आता मी काल एक मॅगझिन वाचलं, तिथं बघितलं मोठ्या मोठ्या कंपनी, झायमो, नोकिया, ऍपल. आता मी मोबाईल कंपन्या सांगितल्या, इथं सुद्धा कंपन्या आहेत, ऑइल इंडस्ट्रीज आहेत, राईस मॅडम तुम्ही फ्रॉम अमेरिका. ह्या लोकांनी काय केलं,
बघा काय केलं, फॉरेन मध्ये ट्रेंड चालू आहे, ट्रेंड. तुम्ही बिल गेट्स बघा, मार्क झुकरबर्ग बघा, यांनी काय केलं, फारच काही शिकलेले नव्हते, म्हणजे आपण शिकायचं नाही अशातला भाग नाही, पण त्यांचं डोकं एका पर्टिक्युलर डायरेक्शनला खूप स्ट्रॉंग होतं. आता अमेरिकन मोठ्या मोठ्या कंपन्या, झायमो वगैरे जॅपनीज कंपनी, नोकिया, ऑल्सो इन चायना, सॅमसंग, विवो, या कंपन्यांनी काय केलं की डिग्री होल्डर लोक अवॉइड केले. त्यांना माहित आहे डिग्री होल्डर मीन्स व्हॉट, रट्टा मारला, पण इंटरव्ह्यू मध्ये प्रॅक्टिकली दे रॉंग, प्रॅक्टिकलच माहित नाही. त्यांनी इंटेलिजन्स समाजातून शोधायला चालू केले. कुठून? समाजातून, की याचं पर्टिक्युलर इंटेलिजन्स काय आहे, डिग्री नाही पण हा इंटेलिजंट किती आहे. इंटेलिजंट कशामुळे झाला तो, त्यांनी त्या पर्टिक्युलर विषयात खूप अभ्यास केला, पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये त्यांनी काय केलं, अभ्यास. आजच्या सर्वे मध्ये असं दिसते की डिग्री होल्डर घरी बसले फॉरेनचे, सगळेच नाही म्हणत आहे, अपवाद, आणि पर्टिक्युलर खूप कमी शिकणारे खूप वर गेले. म्हणजे मी हे म्हणत नाही की शिकू नका, म्हणण्याचा अर्थ पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये तुम्ही आपलं लक्ष केंद्रित करा. आता मॅथ सब्जेक्ट चालणार, मॅथ 143 हा 11 ने डिव्हिजिबल आहे का, साधं रिझन आहे. 11चं कसं असते की अल्टरनेट अंक हे सेम असले पाहिजे, 1 + 3 4, आणि मध्ये किती आहे 4. आता याच्या आधी 0 लिहू, 0 + 4 4, म्हणजे अल्टरनेट नंबरची जर ऍडिशन सेम असेल तर इट इज डिव्हिजिबल बाय 11. आता 121, 1 + 1 2, इथं 0 घ्या, 0 + 2 2. ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे. अच्छा, डिवाइड बाय 11 म्हणजे 11 11 13 3 म्हणजे जरी तर टोटल आन्सर 30. ओके, काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम येणार नाही. आता नेक्स्ट की करायचं काय, आता नेक्स्ट की सेकंड कंडिशन तर असलीच पाहिजे. सेकंड कंडिशन काय, if the digit at the unit place is 3 more than the digit at 10 place, युनिट प्लेस वर जो डिजिट आहे कंडिशन सेकंड, युनिट प्लेस वर जो डिजिट आहे तो 10 प्लेस पेक्षा किती मोर दॅन आहे, 3, मीन्स x - y = 3. इट इज द इक्वेशन नंबर. डिजिट प्लेस बघा, युनिट प्लेस वर जो डिजिट आहे तो 10 प्लेस वरच्या डिजिट पेक्षा कितीने जास्त आहे, 3, 10 प्लेस वरचा. मग आता काय आहे, देन फाइंड द ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर हा आहे, चला करू, प्लस मायनस ऍड. x + y = 13, x - y = 3, and cancel 2x = 16, x = 16 divided by 2, x = 8. Put in equation first or second, तुम्हाला वाटेल त्यात करा, मी फर्स्ट मध्ये केलं. 8 + y = 13, y = 13 - 8 means 5, y = 5. आता फाइंड करायचा ओरिजिनल नंबर. आता ओरिजिनल नंबर काय, 10y + x, ओरिजिनल नंबर 10y + x, 10 into 5 plus 8, 50 plus 8. आता बघा किती पर्टिक्युलर आलं, युनिट प्लेस 10 प्लेस 58. आता हे गणित बरोबर आहे की चुकीचं आहे हे व्हेरीफाय आपणच करणार. व्हेरीफाय कसं करायचं, कुठली एक कंडिशन किंवा ही घेतली तरी चालते. बघा 8 + 5 30 नाही घ्यायची, तर आपल्या इथे दिलेला ओरिजिनल नंबर इंटरचेंजिंग, या दोघांची बेरीज किती आहे, 143. आता ओरिजिनल नंबर किती आहे,
58. इंटरचेंज केलं तर काय होणार 85. यांची ऍडिशन किती आली 143. म्हणजे आपलं केलेलं गणित आहे बरोबर. पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये डोकं केंद्रित करा. मॅथ्स तर मॅथ्सच, सायन्स असेल तर तेव्हा तिकडे, पण पर्टिक्युलर मीन्स व्हॉट वी क्लिअर अवर बेस. तुम्ही तुमचा बेस आधी क्लिअर करा, नंतर प्रॉब्लेम स्टार्ट करा, नाही तर प्रॉब्लेमवर रट्टाच मारावा लागेल. आणि तीच नको आपल्याला. फक्त इंटेलिजन्स इम्प्रूव्ह करायला पाठांतर कमी, समराईज जास्त, मीन्स व्हॉट कळलं जास्त पाहिजे. सेकंड जेव्हा आपण पुस्तकात बघितला, सेकंड बघितल्याबरोबर अर्धगुरु नको बाबा, का लय मोठं गणित आहे. अरे खूप मोठं असो की खूप लहान असो, गणित आपल्याला करणं भाग आहे, आपल्याला करावंच लागणार आणि आलंच पाहिजे. महत्वाचा मुद्दा आलंच पाहिजे. करा किंवा आलंच पाहिजे आपल्याला. आता दिस कांताबाई, कांताबाई बाउट म्हणजे घेते, विकत घेतले 1.5 kg टी अँड 5 kg शुगर. मग इथंच पहिला प्रश्न, कितीनं 2 गोष्टी घेतल्या, चहा आणि साखर लेट. आता बघा 1/2 म्हणजे 1.5 लेट. रेट ऑफ 1 kg टी x रुपीज. रेट ऑफ 1 kg शुगर y रुपीज. दोन गोष्टी आहे, लिनियर इक्वेशन चालू आहे, दोन गोष्टी दोघांना पुट करा. ओके झालं. मग बाय द कंडिशन नंबर फर्स्ट तिनं काय केलं 1.5 kg. आता 1.5 kg मीन्स बाय कंडिशन फर्स्ट 1.5 kg टी, 5 kg शुगर एवढं विकत घेतलं. फ्रॉम अ शॉप शी पेड 50 रुपीज ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. टोटल एक्सपेन्सेस इज 700. तिथे दुकानात गेली, तिने एवढं सामान घेतलं आणि 50 रुपये दिले रिक्षावाल्याला. परत घरी आला, तिने किती रुपये दिले 50. तर तिचा पूर्ण खर्च किती झाला 700 रुपये. टोटल एक्सपेन्सेस इज 700. मग आता 1.5 मीन्स आता 1/2, 2 1 जा 2 plus 1, 3/2 मीन्स 1.5. आता 3/2 लिहिता येते, पण परत मल्टिप्लाय बाय काय करावं लागेल 2. मला काही प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम 3/2. हे ax plus by is equals to c म्हणून तिकडे नाही. आता आपल्या रूल प्रमाणे डिनॉमिनेटर 2 आहे, डिनॉमिनेटर असेल तर मल्टिप्लाय बाय दॅट. थ्री एक्स प्लस 2 भाइजा 10y इज इक्वल टू 1300. अच्छा, तुम्ही जर हे असं केलं असतं 3/2 म्हणजे 1/5x प्लस 5y इज इक्वल टू 650 तरी चाललं असतं. आता इथं थोडेसे नंबर्स संख्या कमी येते. ओके, कसे करा, इट्स युअर ओन थेरी. By second condition, by condition second condition. अच्छा, इथपर्यंत झालं. नंतर प्रॉब्लेम काय, then she realized by ordering online home day there is the free home delivery. मग तिला असं वाटलं की जर आपण ऑनलाईन विकत घेतलं तर होम डिलिव्हरी फ्री आहे, म्हणजे रिक्षाचा किंवा जाण्या येण्याचा जो खर्च आहे तो कमी होणार, म्हणजे वस्तू स्वस्त मिळणार.
मग सी प्लेस द ऑर्डर, तिनं ऑर्डर प्लेस केली 2 kg ऑफ टी अँड 7 kg ऑफ शुगर. काय केलं 2 kg ऑफ टी अँड 7 kg ऑफ शुगर. तर बिल किती झालं 880. इट इज द इक्वेशन नंबर सेकंड. काय प्रॉब्लेम नाही 880. देन फाइंड द पर केजी रेट ऑफ शुगर अँड टी अँड शुगर. मग आता इथं दिसते की 7 10 मल्टिपल नाही 2 आणि 3 मल्टिपल नाही. अशा वेळेस काय करायचं लहान संख्या चॉईस करायच्या. इथं 2 आणि 3 चॉईस करू आपण. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय इक्वेशन सेकंड बाय. फर्स्टला 2 नी सेकंडला 3 अँड साइन सेम आहे अँड सबस्ट्रॅक्ट एकाच वेळेस करायचं सगळं. याला 2 नी 2 3 जा 6x प्लस 20y इज इक्वल्स टू 26 0 0. याला 3 नी 6x प्लस 21y इज इक्वल्स टू 0. 3 8 जा 24 कॅरी 2. 3 8 जा 24 प्लस 2 26. ओके. महत्वाचा मुद्दा आपण काय केलं सबस्ट्रॅक्ट चेंज द साइन मायनस प्लस नंबर मायनस मायनस प्लसचं मायनस मायनसचं प्लस. हियर इज ओनली 40 साइन ऑफ ग्रेटर नंबर 20 minus 21 minus y. This is cancel. Y equals to minus minus plus. Put in equation first. असं नाही फर्स्ट सेकंड कशासाठी पुट करा 3x 10 into y किती आहे 40. Three x equals to this minus 400. 3x equals to 900. x equals to 900 divided by 3. हे सबट्रॅक्ट केलं 900. ओके. x is equal to 3 3s are 9. आता आपल्याला पर्टिक्युलर लिहायचं काय पर्टिक्युलर आन्सर तुम्हाला लिहायचं काय तुम्हाला आन्सर असं लिहायचं आहे. आन्सर आता मी तुला खाली जागा नाही म्हणून मी इथे लिहून दाखवतो. दिस इज द आवर आन्सर. Rate of 1 kg tea is x means 300 rupees and y means 40 rupees. It is your proper answer. गणित सोपं आहे फक्त लेंथ खूप म्हणजे गणित दिलेलं खूप मोठं होतं बाकी काही नाही आहे गणित. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. आता हे प्रॉब्लेम नंबर 3 रिकाम्या जागा म्हणून पुस्तकात आहे किंवा काय हिंट दिलेले आपण काय करू ऍज अ प्रॉब्लेम म्हणून याला सॉल्व्ह करून टाकू. वाचा काय दिलेलं आहे अनुष्का हॅड x रुपीज नोट्स ऑफ 100 म्हणजे x नोट ऑफ 100 आहे आणि y नोट्स ऑफ 50 रुपीज. अच्छा मग पहिली कंडिशन काय दिली अनुष्का गॉट 2500 फ्रॉम आनंद ॲज द डिनॉमिनेशन मेन्शन अबव. बरं म्हणजे तिचा जो टोटल किती रुपये आहे ह्या नोटा धरून 2500. मग कंडिशन फर्स्ट काय 100 रुपीजच्या x 50 रुपीजच्या y तर टोटल रुपीज किती आहे तिच्याजवळ 2500. अच्छा मला सांगा आपण याला डिवाइड बाय 50 करू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. 52 जा 100 51 जा and 55 जा 250 आणि 0. इक्वेशन नंबर फर्स्ट. काही प्रॉब्लेम नाही. If Anand would have give her the amount by interchanging number of notes. पण आनंदनं काय केलं नोट्स इंटरचेंज केलं. कंडिशन सेट इंटरचेंज 50x plus 100y. अच्छा पुढे काय सांगतो
Anushka would have received 500 less than previous amount. मग आधीच्या अमाऊंट पेक्षा तिला किती रुपये कमी मिळाले? 500. 50x plus 100y equals to 2000. आता LI सुद्धा डिवाइड बाय 50 करता येते. 50 1 जा 50 2 जा 50. How many जा? 4 जा and 0. It is the equation number second. मग आता आपल्याला x आणि y च्या नोट फाइंड करायचे. मला तर वाटते गणित खूप सोपं आहे. आता मी काय करणार, याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर x कॅन्सल होणार, याला मल्टिप्लाय बाय 2 केलं तर काय कॅन्सल होणार? y. कुठलीही एक गोष्ट करता येते, बघू करून. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2. चला करू. हे इक्वेशन फर्स्ट आहे. 2 2 जा 4, 2 1 जा 2 and 100 and x plus 2y equals to 4040 and हे दोन सेम साइन आहे म्हणून सबट्रॅक्ट. आता सबट्रॅक्ट झाल्याबरोबर चिन्ह बदलायचे. मायनस मायनस मायनस, हे झालं 60, हे कॅन्सल, हे झालं 3x. x equals to 60 divided by 3. x is equal to 2020. म्हणजे 100 च्या किती नोट्स आहेत तिच्याजवळ? 20. Then put in equation first. आता कशासाठी करा, फर्स्ट सेकंड तुम्हाला वाटेल तिथं करा. y equals to 50. 20 means 40. च्या किती नोटा आहेत तिच्याजवळ? 10. आणि 100 च्या किती नोटा आहेत? 20. आपल्याला फाइंड काय करायचं होतं? फाइंड द नंबर ऑफ नोट दॅट अनुष्का हॅड. अच्छा, अनुष्का हॅड. आता मी इथं आन्सर लिहून दाखवतो याचा. x rupees notes of 100. ₹100 किती नोट्स आहेत? 20. आणि 50 रुपीजच्या किती आहे? 10 नोट्स. आता बघा उत्तर बरोबर आहे. आता 100 रुपीजच्या 20 नोट्स म्हणजे 2000. 50 रुपयाच्या 10 नोट म्हणजे 500. तिच्याजवळ टोटल अमाऊंट किती होती? 2500. मी फिल इन द ब्लँक्स नाही, डायरेक्ट तुम्हाला गणित सोडवूनच सांगितलं. सोपं गणित होतं. आता फिल इन द ब्लँक्स भरता येतात, भरा किंवा डायरेक्ट करा, तुम्ही कसंही करा, पण क्रायटेरिया कळला पाहिजे, एवढंच हेतू आहे. बघ क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय? द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31 इयर. आता इथं हा क्वेश्चन कन्फ्यूज कसा करते? हा लिनियर इक्वेशन आहे म्हणजे 2 व्हेरिएबल. पण हा जर, आता बघा, हा जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असता तर 1 व्हेरिएबल असता. मग किती कन्फ्युजन झालं असतं. मग इथं कन्फ्युजन व्हायची गरज नाही आहे. इथं काय सांगितलं? दोघांच्या एजचं ऍडिशन किती आहे? सॉरी 31 इयर. पण जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा जर प्रॉब्लेम असता तर काय केलं असतं त्यांनी? त्यांनी सांगितलं असतं मनीष इज एल्डर, अदरवाइज सविता इज एल्डर. दोन पैकी एक कोणतरी एल्डर आणि कोणीतरी स्मॉलर असतं. कळलं का? एक एल्डर असता तर दुसरा यंगर असता. जर असतं तर इट इज कन्वर्टेड इनटू द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग काय घेतलं असतं आपण? एक x, दुसरा त्याच्यापेक्षा किती मोठा आहे ते घेतलं असतं. कसं ओळखायचं एक्झाम मध्ये गणित हे लक्षात ठेवा. इथं माहित आहे लिनियर इक्वेशन, एक्झाम मध्ये माहित नाही. अच्छा, सम ऑफ द एज ऑफ मनीष अँड सविता इज 31 इयर आहे. मग आता आपण स्टार्ट काय करणार? प्रेझेंट एज. लेट प्रेझेंट एज ऑफ मनीष इज x years
and present age of Savita's is y years. मग आता एकाचं x आहे एकाचं किती आहे y. कंडिशन फर्स्ट, sum of their age is equals to 31 year. काहीच प्रॉब्लेम नाही लिहिलं. दुसरी कंडिशन बघा, 3 year ago. आता 3 year ago आल्याबरोबर आपल्याला दोन कंडिशन काढून घेणं गरजेचं आहे. ॲगो म्हणजे आधी, मनीष and सविता एज 3 वर्ष आधी. आज किती आहे मनीषचं यक्स 3 वर्ष आधी 3 न कमी. सविताचा आज वाय आहे 3 वर्ष आधी 3 न कमी. आता कंडिशन सेकंड काय म्हणतो, 3 year ago the Manish age was 4 times the Savita's age. की मनीषचं वय सविताच्या वयापेक्षा 4 टाइम्स 4 टाइम्स. 3 year ago मनीष एज काय x - 3, 4 टाइम्स द सविता's एज. त्यावेळेस जे सविताचं एज होतं त्याच्यात 4 पट म्हणजे 4 टाइम्स कोणाचं होतं मनीषचं. सॉल्व दॅट ब्रॅकेट 4y - 4 = 12. xy इकडे x - 4y is equals to -12 plus 3. x - 4y is equals to 12 minus 3 minus 9. It is the condition number second. Point number second. आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये बघा x आयडेंटिकल टर्म आहे, सेम आहे. डायरेक्ट काय करा, इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. का सेम आहे, अपोजिट साइड सॉरी सेम साइन आहे. x plus y equals to 31, x minus 4y is equals to -9. आता आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्ट म्हणजे वी चेंज द साइन. मायनसचं प्लस आणि मायनसचं प्लस हे झालं 40. 1 plus 4 5y cancel. y equals to 40 divided by 5. y equals to 8. अच्छा, 8 वय कोणाचं आहे सविताचं आहे. 8 वय कोणाचं आहे सविताचं. put in equation first. x plus y means x plus 8 is equals to 31. x equals to 31 minus 8. x equals 11 minus 8 means 3 2. किती आलं 23. म्हणजे मनीषचं प्रेझेंट एज किती आहे 23 इयर्स. तर सविताचं प्रेझेंट एज किती आहे 8 इयर्स. मग तुम्हाला असे आन्सर लिहायचं आहे. आन्सर प्रेझेंट एज ऑफ मनीष is 23 years and present age of Savita is 8 years. हे वर्ड प्रॉब्लेमला आन्सर इन वर्ड मध्ये खूप महत्वाचं आहे. गणित खूप सोपं होतं, फक्त कंडिशन काय करा तुम्ही लक्षात घेत जा. Number 5. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled worker is 5:3. आता मेन काय क्वेश्चन नंबर 5. रेशियो ऑफ सॅलरी स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर सॅलरी. तर we said that 5:3. The daily wages of skilled and unskilled wages. आता बघा लेट डेली वेजेस. वेजेस म्हणजे रोजचा त्यांचा पगार. स्किल्ड वर्कर्स अँड अनस्किल्ड x and y rupees
मग बाय काय फर्स्ट कंडिशन, बाय कंडिशन फर्स्ट, रेशियो इज 5:3, क्रॉस मल्टीप्लाई, 3x equals to 5y, 3x minus 5y is equals to 0. It is the condition number first. पण मी आता सांगतो की ज्यांना सबस्टिट्यूशन येते त्यांनी काय केलं असतं इथं बघा, x equals to 5/3y म्हणजे x ची किंमत काढली असती, दुसऱ्या इक्वेशन मध्ये त्याची किंमत पुट केली असती, वी कॅन सॉल्व दॅट, असंही करता आलं असतं. इट्स ओके. ओके, देन सेकंड कंडिशन, the total salary of one day of both them is 720. Find the daily wages of skilled and unskilled worker, means find the x and y. And condition second, total salary of them is 720. Total salary is the 720. मग काय प्रॉब्लेम, इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड. आता मी काय करणार, मायनस प्लस मीन्स आपण y क्लिअर करू आधी, मीन्स व्हॉट, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5 अँड ऍड. मग फर्स्ट इक्वेशन काय, 3x minus 5y is equals to 0. इथं 5x plus 5y is equals to 5 0 जा 0, 5 2 जा 10, carry 1, 5 7 the 35 plus 1 36 plus 8x equal to 3600. X equal to 3600 divided by 8 is equals to 450. अच्छा, तो मी डायरेक्ट केलं, तुम्हाला 4 ने 2 ने 8 ने कसे डिवाइड करा. ओके, देन पुट इन इक्वेशन फर्स्ट सेकंड. आता नेहमी मी तुम्हाला सांगतो तुम्ही कशाने पुट करा, पण शक्यतो अशात पुट करा की जिथं कॅल्क्युलेशन कमी आहे. x means 450 plus y equal to 720, y equals to 720 minus 450, y is equal to 0 0, 12 minus 5 7, 6 minus 4 2 rupees. Means their daily wages means त्यांचं रोजचं पगार. यस म्हणजे स्किल्ड वर्करचा किती आहे 450 आणि अनस्किल्ड वर्करचा किती आहे 270. मग खाली आन्सर द्यायचं, द डेली वेजेस ऑफ स्किल्ड वर्कर इज 450 आणि अनस्किल्ड वर्कर इज 270. पण क्रॉस करून बघणं गरजेचं आहे, आन्सर बरोबर आहे काय, 450 plus 270 0, 5 plus 2 7, 12 1 7. इट्स ओके. ओके, मग गणित सोपं आहे, फक्त तुम्हाला इक्वेशन तयार करता येणं हेच खूप महत्वाचं आहे. तेच खूप तुम्ही अजून इम्प्रूव्ह करा आणि लक्षात ठेवा कसं करायचं. मी इथं सांगितलं की तुम्ही हे गणित बघा, आता मी करूनच दाखवतो. ओके, आता हे सगळं कळलं आपल्याला. ओके, जर एखाद्याने इथं असं केलं असतं, एखाद मुलाने की बाबा मला हे नाही घ्यायचं, ओके मला असं घ्यायचं, x equals to 5/3y. मग सेकंड इक्वेशन मध्ये पुट केलं असतं 5/3y plus y equal to 720. मग मल्टिप्लाय बाय 3, 5y plus 3y equals to 0, 3 2 जा 6, 3 7 जा 21, 8y is equals to 2160, means y equals to 2160 divided by 8. मग डिवाइडेड बाय करून बघू आपण, 2160, 8 2 जा 16, here is the 5 6, 8 7 जा 56, 0 जा 0 जा. ओके, y equals to 270. मग ही मेथड कुठली आहे, सबस्टिट्यूशन. असंही करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते तुम्ही करा. कुठली गोष्ट करून बघा, नाही तर इथं जे सांगितलं तिथं तसं काही करू नका तुम्ही फक्त. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6. आता प्रॉब्लेम नंबर 6 मुळातच थोडं दिसायला मोठं वाटते पण सोपं आहे. बघा काय की प्रॉब्लेम नंबर 6 इज प्लेस ए अँड बी आर 30 किलोमीटर फ्रॉम ईच अदर. मग हे जे प्लेस आहे ए आणि बी, पूर्ण टोटल डिस्टन्स किती आहे 30 किलोमीटर. हमें ट्रैवल
फ्रॉम ए टू बी. हमीद न कुठे स्टार्ट केलं ए टू बी अँड जोसेफ ट्रॅव्हल फ्रॉम ऍट द सेम टाइम जोसेफ ट्रॅव्हल फ्रॉम बी टू ए. मग दोघंही जर एका आपापल्या म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये एकमेकाकडे येत आहे तर ते दोघं किती मिनिटांना भेटतात? 20 मिनिटांनी. त्यांच्यातील अंतर टोटल किती आहे? 30 किलोमीटर. मग काय करायचं की हमीद स्पीड इज x किलोमीटर पर आवर, जोसेफ स्पीड इज y किलोमीटर पर आवर. मग स्पीड आलं म्हणून स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम अँड डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इनटू टाइम. मग हमीद ट्रॅव्हल डिस्टन्स इन 20 मिनिट प्लस जोसेफ ट्रॅव्हल डिस्टन्स इन 20 मीटर इज इक्वल्स टू 30 किलोमीटर. का तर टोटल अंतर किती आहे? 30 किलोमीटर. असे आले ते आणि कुठेतरी भेटले 20 मिनिटांनी. पण याचं आणि याचं दोघांचे अंतर मिळून किती किलोमीटर कव्हर झालं? 30. समजा हा 10 आला असेल तर हा किती किलोमीटर आला? 20. हा 15 आला असेल तर हा किती किलोमीटर आला? 15. मग दोघांनी मिळून 30 किलोमीटर. D1 प्लस D2. आता हे कसं आलं हे एक्सप्लेन करतो आधी की हे आलं कुठून. आपला फॉर्म्युला काय? डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इनटू टाइम. टाइम किती आहे? स्पीड किती आहे? x किलोमीटर हमीदची आणि टाइम किती आहे? 20. जोसेफची किती आहे? y किलोमीटर. टाइम किती आहे? 20. x इंटू 20 y इंटू 20. टोटल डिस्टन्स किती आहे? 30 किलोमीटर. दोघां मिळून किती आहे? 30. अच्छा, पुढे एक महत्वाचा भाग आहे की हे मिनिट मध्ये दिलं आणि हे कशात दिलं? किलोमीटर. आपलं सीजीएस एसआय किंवा एमकेएस पद्धतीने जर गणित करायचं तर आपण याला डिवाइड बाय किती करणार? 60. ओके. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे x upon 3 plus y upon 3 equals to 30. Multiply both side by 3. x plus y 3 3 जा 9. ओके. आता सेकंड कंडिशन मध्ये थोडस विचार करायची गोष्ट आहे. सेकंड कंडिशन मध्ये काय विचार करायचं की सेकंड कंडिशनच काय दिलेली आहे? इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम पॉइंट बी ऍट द सेम टाइम. आता जोसेफने काय केलं? पॉइंट बी पासून स्टार्ट केलं बट इन अपोजिट डायरेक्शन. तो हमीदकडे नाही आला, तो या डायरेक्शन मध्ये गेला. ओके. Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. हमीदने काय केलं? ऍट द सेम टाइम हमीदने इथून स्टार्ट केली बाईक, जोसेफने इथून केली. तो त्या दिशेने गेला, हमीद त्याच्या मागून गेला. हमीदने त्याला किती तासानंतर कॉट मीन्स दे आर कॉट. किती तासांनी पकडलं त्याला? 3 तासांनी. जोसेफ पुढे जात होता 30 किलोमीटर मागून हमीदने चालू केलं तरी त्याला 3 तासांनी पकडलं. ओके. मग आता ही कंडिशन कशी तयार झाली बघा. 3x किती तास आहे? 3 आवर. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इनटू टाइम. आवर किती आहे? 3. जो हमीद x. आता हमीदनं टोटल अंतर किती केलं? 30 किलोमीटर पार केलं. हे 30 किलोमीटर म्हणजे काय आलं? 30 प्लस पुढे जोसेफची स्पीड 3 तास गुणिले त्याची स्पीड मीन्स 3 इंटू y 3y. हे इक्वेशन असं आलं की हमीदने काय केलं? हे 30 किलोमीटर पार केलं. परत जोसेफ जेवढ्या पुढे गेला ते सुद्धा अंतर पार केलं. तर हे इकडे घेतलं डिवाइड बाय 3 x मायनस y इक्वल्स टू 10. पुढचा प्रॉब्लेम सोपा आहे. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. x plus y equals to 90, x minus y equals to 10. Cancel. Add 2x equals to 100. x equals to 100 divided by 2, x equals to 50 kilometer per hour. इथंच लिहिलं. Put in equation first. 50 plus y equals to 90, y equals to 90 minus 50, y equals to 40 kilometer per hour. आता मी खूप स्पीडली गणित केलं, काही प्रॉब्लेम नाही. x आणि हे काय झालं? y. तुम्हाला फायनल आन्सर असं लिहायचं आहे. फायनल तुम्ही लिहा. हमीद स्पीड इज x म्हणजे काय? 50 किलोमीटर पर आवर अँड जोसेफ स्पीड इज 40 किलोमीटर पर आवर. किती आहे? 40 किलोमीटर पर आवर. पण कंडिशन मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे? ही पहिली गोष्ट की दोघांनी मिळून 30 किलोमीटर आणि नंतर काय केलं? डिस्टन्स इक्वल टू स्पीड इनटू टाइम.
तर x into 20 y into 20 it is converted into second, hence we converted into this unit 30 किलोमीटर आहे, 1 किलोमीटर असतं म्हणून डिवाइड बाय 60. आणि इथे लक्षात ठेवायचं आहे की जोसेफ विरुद्ध दिशेने गेला, त्याच्या मागून हमीद गेला, तर हमीदनं टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं, 30 किलोमीटर, अधिक जोसेफने पुढे केलं तेवढं डिस्टन्स आहे, त्याला तिथे जाऊन पकडलं मीन्स कॉट दे आर वेट. इतकं तर पार केलंस, परत इतकं सुद्धा 3y आणि इकडे 3x आफ्टर द 3 hours. तर हे फक्त कंडिशन अशी लक्षात ठेवा, बाकी गणितात काही नव्हतं. मलाही वाटते की आतापर्यंत तुम्हाला सगळे लिनियर इक्वेशन कसे तयार करायचे सॉल्व करणं तर कोणालाही येईल, आता कसे तयार करायचे हे आलंच असेल. आपण अजून काही इम्प्रूव्हमेंट करू, तुम्ही फक्त करा, मी लागेल तेवढे. अच्छा, मी स्पेशली इंग्लिश आणि मराठीतच बोलत आहे, का तर महाराष्ट्रीयन मराठी लँग्वेज जास्त लवकर अडॅप्ट करतात. शक्य तर मोस्टली वी टॉक इन इंग्लिश, कारण की आपण जर सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियम घेतला असेल तर आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा प्रेझेंटेशन करता आलंच पाहिजे. बघू, यानंतर मी सायन्सचे व्हिडिओ अपलोड करायला सुरू करेन आणि तुम्ही करत राहा. बघू, धन्यवाद.